कॅन्सर असा आहे की सजासजी बरा होत नाही, किती काही करा, ऑपरेशन करून कापून काढलं तर आणि थोड्या वर्षानंतर परत होऊ शकतो. अशा परिस्थितीत आज आपण जगतोय आणि काय करायचं हे समजना. ज्यांना कुटुंबाचं गांभीर्य नाही, आयुष्याचं गांभीर्य नाही, अशा लोकांना व्यसनाची सवय असते. दारू प्यायची, दंगा करायचं. अहो खरोखर सांगायचं तर शिवजन्मोत्सव करतात आणि बरेच कार्यकर्ते त्यातले दारू पिऊन त्यांच्यासमोर डान्स करतात, नाचतात डीजे लावून. काय उपयोग आहे या गोष्टींचा? काय म्हणत असतील महाराज? अवघड आहे. पाया पडतो, खरंच पाया पडतो. तुम्हाला आजपर्यंत एक दारुडा दाखवा दारू जास्त पितोय म्हणून ज्याला बक्षीस दिलंय? हाय का? पुरस्कार, चला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला एखाद्या दारुड्याला, दारू जास्त पितो म्हणून याला राष्ट्रीय पुरस्कार द्या, हाय का? बायको सुद्धा किंमत देत नाही असलेला, माहिती आहे पिंडकाय पिऊ नाही. तर असलं डोक्यात घ्यायचं नाही. व्यसन म्हणजे लक्षात ठेवायचं की मरणाचं आसन, मरणाचं आसन आहे. एक ना एक दिवस तुम्हाला लवकरात लवकर त्याच्यावर जायला लागेल. म्हणून विनंती करतो, व्यसन करू नका, पाया पडतो. तर चला आपण थोडं पुढं वळूया. आता कसं आहे की हा भाग जर बघितला, ह्या भागामध्ये उष्णतेचा प्रॉब्लेम जास्त आहे, हीट जास्त आहे. त्यामुळे बऱ्याच लोकांना स्किन प्रॉब्लेम आहेत, बऱ्याच लोकांना पाणी इथं जरासं मला असं वाटतं की कसं आहे माहीत नाही, पण क्षारयुक्त पाणी जास्त आहे ह्या भागामध्ये. त्यामुळे किडनीचा प्रॉब्लेम, मूतखड्याचा प्रॉब्लेम, किडनी सुजणे, कमी होणे, अशा खूप गोष्टी आहेत. सिंक झाली किडनी वगैरे, असे बरेच प्रॉब्लेम आहेत. तर त्यावरती आपण बोलू, BP शुगरवरती पण बोलू. चला, तर सगळ्यात महत्त्वाचा केस गळतींपासून, महिला म्हणल्यानंतर केस गळतीपासून सुरू करतात, तर मला पुढे बोलून देतील, नाही तर मला सोडणार पण नाहीत, लक्षात घ्या. तर विनंती करतो, केस गळती असेल कुठल्याही प्रकारची औषधं न वापरता, काही न करता साधी गोष्ट करायचं. एक साधं घाण्यावरचं विदाऊट रिफायनल, म्हणजे कुठल्याही प्रकारचं ते रिफाईन करून येतं ना तेल, असलं न घेता साधं चिकट तेलकट असतं असं खोबरेल तेल घ्यायचं, त्याच्यात थोडंसं एरंडेल तेल मिक्स करायचं आणि कडुलिंबाची पानं टाकून ही तेल कडक उकळवायचं. हिरव्या रंगाचं तेल तयार होईल, जरा जास्त पानं घाला, हिरव्या रंगाचं तेल तयार होईल. हे तेल तुम्ही वस्त्रगाळ करून ठेवायचं आणि आठवड्यातून फक्त 2च दिवस केसांच्या मुळांना मॉलिश करायचं. हे शुगरच्या लोकांना पण चालतं, ज्यांना झोप लागत नाही, म्हणजे कसं आहे निद्रानाशचा त्रास आहे, त्यांनी पण हे लावायचं. हे लावलं की शांत झोप लागते, हे तेल लावलं की शांत झोप लागते. एकदा जर तुम्ही लावला तर दुसऱ्या दिवशीपासून ऑटोमॅटिक केस गळती कमी व्हायला लागते. सर्वसाधारण हे आठवड्यातून 2 वेळा असं केलं आणि 5 आठवडे जरी तुम्ही लावलात तर केस गळती पूर्ण थांबून जाते. करून बघा आणि मग सांगा या गोष्टी. अजून जर पुढे जायचं म्हटलं, लांब सडक सिल्की केस हवे असेल, झुबेदार केस हवे असतील, तर त्यासाठी तुम्हाला सांगतो साधी गोष्ट आहे. त्याच तेलामध्ये फक्त वडाच्या पारंब्या घालायच्या आणि आवळा किसून त्यात टाकायचा. हे तेल परत उकळवायचं, 2 दिवस झाकून ठेवायचं, 2 दिवसानंतर परत हे वस्त्रगाळ करायचं, केसांच्या मुळांना मॉलिश करायचं. लांब सडक झुबेदार केस होतील, केस गळती थांबून जाईल. करून बघा आणि मग सांगा. अजून सांगतो, इकडं जर समजा डोकेदुखीचा त्रास असेल तर चिमटभर मीठ जिभेवरती ठेवायचं, अर्धा मिनिट शांत बसायचं, अर्ध्या मिनिटानं अर्धा ग्लास पाणी प्यायचं. पाण्याचा ग्लास खाली ठेवायच्या अगोदर डोकं दुखायचं थांबून राहतं. करून बघा आणि मग सांगा या गोष्टी. पित्तामुळे सुद्धा डोकं दुखते, बऱ्याच लोकांचा माथा ठणकत असतो पित्त जास्त झाल्यामुळं. ह्या भागात जरा पित्ताचा त्रास पण खूप दिसतो. तर पित्तावाल्या लोकांनी काय करायचं, कढीपत्त्याची 4 ते 5 पानं घ्यायची आणि असं चवड्यावरती बसायचं आणि चावून खायचे आणि खाऊन झालं की उठायचं. बघा, ज्या दिवशी कराल त्या दिवसापासून पित्ताची गोळी किंवा कुठला पित्ताचा त्रास व्हायचा बंद होऊन जाईल. करून बघा आणि मग सांगा. स्किन प्रॉब्लेम जास्त आहे इकडं, प्रत्येकाला वाटतंय सुंदर दिसावं, पण स्किन प्रॉब्लेम बऱ्याच लोकांना आहेत. मग ते सोयरेसिसकडे जाणं किंवा काय काय म्हणतात इसब वगैरे, तर हे सगळं जर तुम्हाला घालवायचं असेल तर साधा इलाज सांगतो. सीताफळाचा गर घ्यायचं, त्याच्यात लोणी मिक्स करायचं. सीताफळाचा गर आणि लोणी हे मिक्स करायचं, त्याच्यात एक उमराचं फळ मिक्स करायचं. सर्वसाधारण क्रीम तयार होईल तुमची. ही क्रीम काय करायचं, तुमच्या सगळ्या बॉडीला लावायची, जिथं जिथं आहे तिथं लावायची आणि एक 10 ते 15 मिनिटं थांबायचं. 15-20 मिनिटानंतर तुम्ही धुवून टाकायचे. हे जसं जसं करायला लागाल धुवून टाकायचं, म्हणजे साबण लावायचं नाही त्याच्यावरती, फक्त धुवायचं, पाण्याने वॉश करून द्यायचं. त्याचे जे अर्क आहे तो त्याच्यावरती थांबला पाहिजे स्किनवरती. बाकी फक्त ते असं लूज गिळगिळीतपणा राहून दे, तर राहू द्यायचा. हे जर केलात तर तुम्हाला 21 दिवस केला तर 21 दिवसामध्ये कसलाही स्किन प्रॉब्लेम असेल तुमचा निघून जाईल. फक्त करून बघा ह्या गोष्टी आणि मग सांगा. अजून सांगतो, साबण शक्यतो करून नॅचरल वापरायला बघा. आयुर्वेदातले साबण भरपूर आहेत.
तर त्यातला कुणाचंही घ्या बरं का, आयुर्वेद हे नो साईड इफेक्टवाली गोष्ट आहे, कुणाचंही घ्या. मी माझी जाहिरात करायला आलोय असं म्हणू नका, नाहीतर तुम्ही म्हणणार माझी. कुणाचंही घ्या तुम्ही, पण आयुर्वेदिक घ्या, कारण ज्याला साईड इफेक्ट नाही. किंवा सगळ्यात साधा उपाय सांगतो तुम्हाला, घरच्या घरी सुद्धा आपण साबण तयार करू शकतो. पेरूचा गर घ्यायचा, पेरूचा गर, आणि त्याच्यात तूप घालायचं आणि ते अंगाला लावून तुम्ही वॉश करून टाकायचं. बस, स्किन एकदम छान गुलाबी स्किन दिसायला लागते, खूप छान दिसायला लागते. स्किन प्रॉब्लेम सुद्धा कमी व्हायला लागतात, काळे डाग वगैरे निघून जायला लागतात. ह्या गोष्टी करून बघा, साध्या साध्या गोष्टी असतात, यातून तुम्हाला फार महत्त्व येईल. तर अशा पद्धतीने तुम्ही पुढे जर जाऊन गेलात तर अजून डोळ्यांचे एक त्रास खूप आहेत. इकडे जर बघितलं तर कसं की प्रखर उन्हामुळं किंवा ऊन लागतंय त्याच्यामुळं डोळ्यांवरती पण बरेच प्रॉब्लेम येतात. ह्याला जबाबदार आहे तुमच्या इकडे होणारी सर्दी. सर्दी झाल्यानंतर तुम्ही जे औषध घेताय ते कुठल्याही प्रकारचं औषध घ्यायचं नाही. सर्दी झाली तर ते शिंकरून टाकायचे. औषध घेतले काय होते, ती सर्दी आळून राहते आणि आळून राहिल्यामुळं घट्ट होते आणि घट्ट राहिल्यामुळे ते नसांवरती लोड येतो. त्याचा नसांवरती लोड आला की नसा कमजोर व्हायला लागतात, ब्लॉक व्हायला लागतात आणि त्यामुळे मग ऐकायला कमी येणे, दिसायला कमी येणे, डोकेदुखीचा त्रास, मायग्रेनचा त्रास हे व्हायला लागतो. खरं तर सर्दी झाल्यानंतर 3 दिवस कुठल्याही प्रकारचं औषध घ्यायचं नाही. 3 दिवसानंतर विस्तव घ्यायचं, त्याच्यावर जोंधळ्याचं पीठ टाकायचं आणि त्याची धूप घ्यायची, लगेच सर्दी निघून जाते. 1 मिनिटात जरी घालवायचे असेल तर गूळ आणि सुंठ समप्रमाणात उगाळायचं, थोडं लिक्विड टाईप करायचं, कोमट करायचं, नाकात घालायचं आणि जोरात एकदा ओढायचं. ओढल्यानंतर वरती जाते, सगळी सर्दी बाहेर येते, शिंकरून टाकायची. सर्दीचा विषय काय. खोकला झाल्यानंतर सुद्धा कुठल्याही प्रकारचं औषध घ्यायचं नाही. जे जाळ्या येतात छातीत त्या सगळ्या काढून टाकायच्या. बरेच लोक हल्ली काय करतात, काढत नाहीत, त्यामुळं नंतर जिना चढला की दम लागणे, चालल्यानंतर दम लागणे हे प्रकार खूप सुरू होतात. अजून जर सांगायचं म्हटलं तर नंतर फुफ्फुसावरती पण लोड यायला लागतो आणि आपल्याला श्वसन संस्थेचे त्रास व्हायला लागतात किंवा आजार व्हायला लागतात. हे होऊ नये असं वाटत असेल तर खोकला झाल्यानंतर 5 दिवस कुठल्याही प्रकारचं औषध घेऊ नका. 5 दिवसानंतर मिठाचं पाणी प्यायचं आणि उलटी करायची. सकाळी अनाशेपोटी 1 तांब्याभर पाणी घ्यायचं, त्याच्यात 2-3 चमचे मीठ घालायचं, हलवायचं, प्यायचं. आता म्हणलं एखादा मला बीपीचा त्रास आहे, काय होत नाही, मरत नाहीस, कर अगोदर हे. बरीच लोक म्हणतात, हो मला बीपीचा त्रास आहे, मी मीठ कसं खाऊ. काय होत नाही बिचाऱ्या, पाया पडतो तुझ्या, उगाच शंकेनं मरू नकोस. घे, खा, पी आणि उलटी कर, ऑटोमॅटिक तुम्हाला सगळा कप निघून जाईल, खोकला कमी होऊन जाईल. डोळ्यांसाठी तुम्हाला मोतीबिंदू, काचबिंदू कुठल्याही प्रकारचा आजार होऊ नये. पडद्यांवरती धूळ साठली, पडदा ब्लर दिसा म्हणजे पडदा खराब झाला वगैरे हे जर नको असेल, संत्र्याची साल पाण्यात टाकून उकळवायची, वस्त्रगाळ करायचं आणि 2-2 थेंब डोळ्यात घालायचे रात्री झोपताना. दुसऱ्या दिवशी सगळी घाण निघालेली तुम्हाला जाणवायला लागेल. अजून जर सांगायचं म्हटलं, गाजराचा रस घ्यायचा, डोळे लाल होत असतील तर गाजराचा रस 2-2 थेंब डोळ्यात घालायचा, डोळे एकदम छान राहतात बघा. म्हणजे असेल आजार तरी करा, नसेल तरी करा, डोळ्यांना पुढे काळजीसाठी हे करायचं गाजराचा रस. ज्यांचे डोळे तिरळे आहेत किंवा लहान मुलांना वगैरे डोळ्यांचा त्रास आहे, चष्मा वगैरे आहे, तर ह्यांना सांगतो, विनंती आहे, शेळीचं दूध तुम्ही डोळ्यात टाकायचं त्यांच्या लहान मुलांच्या वगैरे, ऑटोमॅटिक डोळे छान व्हायला लागतात. तिरळेपणा पण 3 महिन्यामध्ये निघून जातो. कुठल्याही प्रकारचं ऑपरेशन न करता आपण हे गोष्टी करू शकतो. अशा खूप साऱ्या गोष्टी आहेत. आता दात मजबूत ठेवण्यासाठी, कारण दात मजबूत राहिले तर शरीर मजबूत राहू शकते, नाहीतर दात तुमचे जर खराब झाले तर तुम्ही तुमचं शरीर चांगलं ठेवू शकत नाही. दात मजबूत ठेवण्यासाठी पेरूची 4-5 पानं घ्यायची, 1 तांब्या पाण्यामध्ये टाकायचे, त्याच्यात 1 चमचा मीठ घालायचं आणि हे पाणी कडक उकळवायचं. लवंगा 1-2-3 घालायचे त्याच्यात, हे पाणी कडक उकळवायचं आणि गाळून घ्यायचं. त्याच्यावर तुरटीच्या फेऱ्या मारायच्या आणि हिनं चूळ भरायची, खळखळ खळखळ करायचं, चूळ भरायची. बघा, ज्या दिवशी कराल त्या दिवसापासून दात हलणं, पडणं, किडणं, दुखणं बंद होऊन जाईल. किडलेले दात सुद्धा व्यवस्थित होऊ शकतात हे जर तुम्ही केलात तर. जोपर्यंत तुम्ही आहात तोपर्यंत दात हलणार नाहीत, किडणार नाहीत, पडणार नाहीत, दुखणार नाहीत. फक्त ह्या गोष्टी करून बघा.